right of human being, and to implement this right, every person of the society, every caste and tribe should be educated, so that he can understand the authority and importance of education, as well as of this right, every. आजी. अगं रामू, तू म्हणे रामू, पुस्तक वाचताना कसलं बी भान राहत नाही तुम्हासनी. मग अभ्यास करताना जर त्यात समरस नाही झालो तर एवढं सगळं लक्षात कसं राहणार माझ्या? आणि लक्षात नाही राहिलं तर चांगल्या गुणांनी पास कसा होईन मी? आता ते मला अडाणी बाईला काय करणार? तुझं हे अडाणीपण, बोलण्यातलं अडाणीपण किती दिवस चालवणार आहेस ग तू? तर मला कुठे जायचं शिकून? घरच तर सांभाळायचंय. मग न शिकता कसं चालेल? लोक काय म्हणतील? नवरा एवढा शिकलेला, लिहितो, वाचतो, अजूनही शिकतोय, आणि बायको मात्र अडाणी. लोक तुला हसणार, मग मला हसण्यासारखं नाही झालं? वार वा, हसू दे तर माझ्या समोर. या देते उत्तर काय द्यायचं ते. पण म्हणून शिक्षणाचं महत्त्व कमी होत नाही. अगं, एक स्त्री संपूर्ण घर चालवते, आणि ती जर सुशिक्षित असेल तर संपूर्ण घर सुशिक्षित होतं. उद्या आपल्याला मुलं झाली आणि ती नाही शिकली तर चालेल तुला? नाही बा. मुलं जास्तीत जास्त वेळ आपल्या आईसोबत असतात. इथे आईलाच शिक्षणाची आवड नाही म्हटल्यावर मुलांमध्ये तरी कशी निर्माण होईल? ते बी खरंच. पण मला शिकवणार कोण? मी शिकवीन तुला रामू. ज्योतिबांनी जसं सावित्रीबाईंना शिकवलं ना तसं. आता तुम्ही शिकवणार असाल तर आवडेल मला शिकायला. मग ठरलं, आजपासून, अगदी आत्तापासून सुरुवात करूया. हे काय? दे. आता हे झालं आ. नंतर ई.